दुखापत होणार नाही या गोष्टीची काळजी त्यांनी घेतली, कारण मैदानाची डागडुजी हा महत्वाचा गोष्ट असतं. कारण आपण सध्या बघतो भरपूर उकाड आहे आणि निश्चितच या उकाडाला जर बीट करायचं असेल तर सातत्याने आम्ही आमच्या समालोचनाच्या माध्यमातून ही गोष्ट सांगतोय की वारंवार पाण्याचा सेवन तुम्ही करा, पाणी प्या, जास्त थंड पाणी पिऊ नका मित्रांनो. आणि सातत्याने जे आम्ही तुम्हाला वेलकम किट दिलंय, कलिंगड आहे, त्याच्यामध्ये केळी आहेत, या फ्रूटचा तुमच्या एकूणच दैनंदिन आयुष्यात वापर करा. आगळची जोडी मैदानात येते, मात्र त्यांना अगदी जाऊन काहीतरी कानमंत्र दिलाय राजेश यांनी. त्यांची इंजरी आय थिंक व्यवस्थित असेल आणि ते आज खेळतील अशी अपेक्षा आहे. चला आघाडीची जोडी मैदानात आहे. हरिश्चंद्र, यस मिलन आणि हरिश्चंद्र ही आघाडीची जोडी आहे. आणि स्ट्राईक एंडला बॉलर आहे तो म्हणजे शशिकांत वरथक. या खेळपट्टीवरचा त्यांचा अनुभव दांडगा आहे. कशी सुरुवात करणार इथे नवगरचे खेळाडू पाहूया. चला मॅच ऑन करूया प्लीज. शशिकांत वरथक यांचा पहिला चेंडू हरिश्चंद्र यांच्यासाठी. आणि आपण बघतोय क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने सजवलंय. पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड चांगला खेळलेत. एक धाव जरूर मिळेल, दुसऱ्या धावेसाठी कदाचित नाही. गणेशनं लवकर स्वतःला गिरअप केलंय. प्रशांत वरथक आपण बघतो विकेटच्या बाजूला उभे होते, जेणेकरून पहिला चेंडू वर पिच करण्याचा मानस होता. चांगली गोलंदाजी. मिलन यावेळेला एकूणच आघाडीच्या जोडीमध्ये बदल केलाय. मागच्या स्पर्धेमध्ये एक वेगळी आघाडीची जोडी, काही खेळाडू अनुपस्थित होते म्हणून ती पाहू शकलो होतो, मात्र यावेळेला काहीतरी प्लॅन वेगळा दिसतोय, तो म्हणजे नवघरचा. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड चांगला ड्राईव्हचा फटका मिलनच्या बॅट मधून. एक धाव मिळेल. गणेशचं चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एक स्टायलिश खेळाडू आहेत गणेश, टीम पेनकरपाडाचे. शशिकांत वरथक डिसेंट टप्प्यावर कंट्रोल दाखवलाय आणि कदाचित मी माशी म्हटलं की या विकेटवर भरपूर सराव असतो. त्यांची घरची विकेट आहे त्यामुळे ऍडव्हान्टेज कदाचित त्यांच्या संघाला असेल. नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, कदाचित समोरच्या संघाला 40 मध्ये अडकवण्याचा विचार असेल. अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. या विकेटमध्ये बरंच काही आहे. टप्पा पडल्यानंतर बघा हलकासा बाउन्स मिळालाय तिथे, मात्र बॅट खालून गेली होती किंवा अगोदरच हा स्ट्रोक कंप्लीट केलाय. चेंडू निर्धाव. आणि शनिवारी देखील आपण बघतोय जी मीरा मास्टरची स्पर्धा होती, याच दोन संघादरम्यान पहिली मॅच झाली होती आणि तिकडे मात्र आपण बघतोय पेनकरपाडा संघाला पराभवाचा धक्का दिला होता, तो म्हणजे नवघर मास्टर संघानं. त्यामुळे कदाचित या सामन्यामध्ये ते पराभवाचे उट्टे आपण बघतो त्याची परतफेड होईल का, या गोष्टीकडे लक्ष घालूया. यावेळेला हा चेंडू वेगळ्या पद्धतीने सोडलाय. वेल प्लेड हरिश्चंद्र. वाईटचा इशारा. थँक्यू अंपायर. अवंतर धाव मिळते. संघाची धाव संख्या 3 वर जाऊन पोहोचली आहे. शशिकांत वरथक यावेळेला चांगला फटका आहे. गणेश आहेत मात्र गणेश जवळजवळ पुढे आले होते, झेल होऊ शकला असता, मात्र ऐन वेळी पुढे आले आणि नंतर मात्र उडी मारून चेंडू अडवलाय. धाव मिळेल फक्त 2. चांगलं क्रिकेट, चांगलं क्रिकेट. बघा 40 प्लसचं क्रिकेट देखील असं असू शकतं, ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. डीबीएन लाईव्हच्या कॅमेऱ्याने काय चेंडू पकडलाय. चेंडूवर अगदी आणि अगदी शेवटच्या क्षणी उडी आणि वन हँडेड पिकअप आपल्याला तिथे पाहायला मिळतोय. आणि बाळकुम इथे उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा किताब मिळवलाय तो म्हणजे गणेशनं. हा चेंडू मात्र आपण बघतोय चेंडूवर अगदी फिंगर रोल केलेत. अफलातून चेंडू होता, स्लो डिलिव्हरी होती आणि त्यांनी बीट केले ते म्हणजे हरिश्चंद्रला. व्हेरी गुड बॉलिंग बाय शशिकांत वरथक. धाव संख्या 5, गडीबाद एकही नाहीये. टीम 5 जो उपस्थित होत आहे त्यांचंही करूया खूप सारा वेलकम. स्वागत आहे तुमचं पेनकरपाडा गावामध्ये. यावेळेला पुन्हा एकदा बॉटम मॅनचा वापर पाहायला मिळतोय. हा एक धाव मिळेल, दुसरी धाव आले, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, 2 धावा कंप्लीट. गुड क्रिकेट.
पहिल्या षटकामध्ये निश्चितच आपण बघतोय एकही विकेट नाही आणि 7 धावा आलेत, त्यामुळे थोडीशी सावध आणि आकर्षक सुरुवात तिथे टीम नवघर मास्टर संघातर्फे झाली आहे. मागच्या स्पर्धेमध्ये असलेला अनुभव कामी येईल नवघर टीमला, त्यामुळे निश्चितच दोन्ही संघांवर भरपूर लक्ष आहे. ते या दोन्ही आपण बघतोय संघाच्या पाठीराख्यांचं आणि पेनकरपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यामुळे निश्चितच आमचे डीबीएन लाईव्हचे व्ह्यूअर्स वाढलेत आणि दुसऱ्या बाजूला प्रेक्षकांची संख्या देखील वाढली आहे. जबरदस्त उकाड आहे, ह्युमिडिटी जास्त आहे, आपण समुद्र सपाटीपासून जवळ आहात लक्षात घ्या. आणि असं असताना ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे तुम्हाला कदाचित स्वेटिंग होणार नाही, म्हणजे घाम येणार नाही आहे, मात्र शरीरातील पाणी तुमचं कमी होत जाणार आहे. ही आहे ग्लोबल वॉर्मिंग, त्यामुळे निश्चितच काळजी घ्या आणि स्वतःची काळजी स्वतःलाच घ्यावी लागेल. आमचं आयोजन मंडळ अगदी रेडी आहे, प्रथमोपचार पेटी आमच्याकडे सुद्धा आहे, मात्र खरी गरज आहे स्वतःची गरज ओळखून खेळा मित्रांनो. काल एक असाच मेसेज आला की एक मुलगा क्रिकेट खेळत होता, त्याला सांगितलं देखील की तू खेळू नको, त्या छातीत दुखत होतं तरी सुद्धा तो खेळत राहिला आणि त्या मुलाचं आकस्मिक निधन झालं. मात्र लक्षात घ्या, शरीरावर ताण येईल एवढं क्रिकेट खेळू नका, किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल तर लगेच बाहेर या मैदानाच्या, ही कळकळीची विनंती आहे. आज देखील एक न्यूज आलंय, एक अतिशय चांगला खेळाडू आमचा मित्र ग्लेन वैतीचा बुधवारी ऍक्सिडेंट झालाय आणि त्याच्यासाठी आता फंड रेझिंग सुरू झालंय. त्याच्या जबड्याला जबरदस्त इजा झाले आणि तब्बल 3.25 लाख रुपये खर्च आहे, त्यामुळे बऱ्याच ग्रुप्सवर तो मेसेज आता व्हायरल होतोय. आतापर्यंत या मालिकेत 3 षटकार 3 चौकार आलेत. गोलंदाजी मार्कवर आलाय तो म्हणजे करण. लेट्स सी, हे कॉन्टेस्ट बघायला आवडेल, मिलन वर्सेस करण. ओपी डिलिव्हरी होती, इनसाइड आउट खेळलेत. इथे मात्र मोहन चेंडूवर येईपर्यंत चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि या घडीला 2 धावा सहज पूर्ण केल्या जातील. इथे मात्र अजून काही धावा मिळू शकल्या असत्या, मात्र लक्ष नाहीये तिथे, कारण प्रेझेन्स ऑफ माइंड क्रिकेटला भरपूर महत्व आहे. कारण लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये चलाकी, तुमचा स्मार्टनेस भरपूर इम्पॉर्टंट आहे. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये, दुसऱ्या धावेचं रूपांतर तिसऱ्या धावेमध्ये झालं पाहिजे, त्यासाठी एक क्रिकेटिंग ब्रेन लागतं आणि क्रिकेट शिकण्याचा खेळ आहे. दॅट्स अ गुड शॉट, मिलनच्या बॅटमधून कडक फटका आहे, मात्र इथे वन बाउन्सवर चेंडू अडवला जातोय. 2 धावा सहज पूर्ण होतील का, हा मोठा प्रश्न. मात्र हरिश्चंद्रनं चांगलं काम केलंय, 2 धावा. थँक्यू डीजे कोलीवाडा, आपण नंतर लावू. मात्र या 2 धावा, अफलातून क्रिकेट इथे आपण बघतोय मिलन मार्फत आणि त्याला तितकंच मोलाची साथ हरिश्चंद्र यांची. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावा झाले त्या 11 या षटकात. हॅलो, षटकात धावा येताना दिसत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. कुठेतरी गिअर शिफ्ट झालाय असं आपण म्हणूया. बॅटिंग लाईनअप मोठी आहे. आज राजेश देखील अवेलेबल असतील का हा प्रश्न आहे, मात्र निश्चित चित्तरंजन यांच्याकडे लक्ष आहे. शॉर्ट ब्लँड डिलिव्हरी, फिंगर रोल केले होते, बॅकफुटला खेळलेत आणि ऑन साइडला टर्न केलंय. शॉर्ट मिड विकेटच्या खेळाडूला यश नाहीये, मात्र या 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तुमचा कस लागणार आहे, तुमच्या स्टॅमिनाचा कस लागणार आहे आणि निश्चितच क्रिकेट आणि क्रिकेट इथे पाहायला मिळतोय. बघा, डीबीएनच्या लाईव्ह टेलिकास्ट मार्फत काय जबरदस्त प्लेसमेंट दाखवली जाते, ही खासियत आहे डीबीएनची. किती कौतुक करू या चॅनलचं, अगदी सगळ्या गोष्टी देण्याचा ते प्रामाणिक प्रयत्न करतायत. यावेळा कट करण्याचा विचारता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू टप्पापर्यंत हलकासा उसळलाय, बीट केलंय या उसळीनं आणि या विकेट मध्ये जी जान आहे ना ती सातत्याने आपल्याला दिसतेय. अफलातून विकेट, या विकेट मध्ये जे सिमेंट आहे ना ते अगदी जमशेदपूरवरून मागवलंय. हा चेंडू बघा, हा चेंडू देखील टप्पा पडल्यानंतर वळतोय आणि जे एक विशेष केमिकल आहे ना ते केमिकल मात्र चेकनाक्याचं आहे आणि ते आणण्यासाठी काही माणसं गेली होती, भरपूर वसुली केली त्यांनी चेकनाक्यावर. हा चेंडू इथे निर्धाव गेलाय. संघाची धावसंख्या 13 आहे. षटकातील अजून एक चेंडू शिल्लक आहे.
पहिल्या 3 चेंडूवर ओळीने 2-2चे फटके, त्यानंतर 2 चेंडू निर्धाव. व्हेरी गुड कमबॅक बाय करण. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे, जेलची संधी नाहीये. मात्र एक धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेसाठी जाणार का? नाही. एकच धाव. षटकात आले 7 धावा. संघाची धावसंख्या येते म्हणजे 14. पहिल्या षटकात धावसंख्या 7, सरासरी 7. दुसऱ्या षटकात धावसंख्या 14, सरासरी 7 आहे. ऐकूया म्युझिक. थँक्यू. बघा मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक गेलंय आणि ते 3 कलरचा आहे. एक आहे पाण्याचा कलर, दुसरा आहे कोकमचा कलर आणि तिसरा आहे ऑरेंज कलर आहे. त्यामुळे ही खासियत आहे साई दत्त क्रीडा मंडळाची. सचिन साऊंड सिस्टीम आपल्याला ऐकायला येते. आज मात्र साऊंड क्वालिटी जरा उच्च दर्जाची आहे. थँक्यू व्हेरी मच. 2 षटकानंतर 14 धावा. एकही गडी बाद नाहीये. इथून पुढे किती धावा? 50 पर्यंत जाणार का नवघर संघ? आता डगआउट मध्ये एक वेगळं प्लॅनिंग सुरू झालंय. बॅटिंग लाईनअप जर बघितली तर चित्तरंजन, महेश तसेच हिरो. आता धावा येईल का? धनराज आहेत, बाळा सुद्धा आहे, राजेश पाटील आहेत. भरपूर मोठी बॅटिंग लाईनअप आहे. मात्र आज संदीप इन झालाय का? मी लिस्ट चेक करतोय. हितेश आहेत, उमेश आहेत, मिलन संदीप नाही आहे. राजेश नाहीत, इंजरी मध्ये सुद्धा खेळताना दिसतील. थँक्यू. चांगली निवड म्हणता येईल. मात्र तिसऱ्या षटकासाठी आलाय एक उंचपुरा खेळाडू आणि आक्रमक खेळाडू साई दत्त क्रीडा मंडळाचा, पेनकर पाड्याचा, ते म्हणजे प्रशांत वर्तक. अफलातून क्रिकेटर आहेत, अष्टपैलू खेळाडू. फ्लाइट दिलाय, फुल टॉस घेतलाय आणि कव्हरला फक्त भिरकावून दिलाय. एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण. शशिकांत वर्तक यांना तुम्ही पाहू शकता आणि भरपूर रिस्पेक्टेड खेळाडू आहेत आगरी कोळी समाज सेवा मंडळातील. मात्र इथे हरिश्चंद्र रिटायरमेंट घेत आहेत. पहिल्या विकेटचं पतन होईल. मात्र एक गोष्ट विनंती करतोय, रिटायरमेंट घ्यायची असेल तर प्लीज आमच्या पंचांना थोडंसं विचारून जा, कारण नंतर ते बोलतील अरे यार आम्हाला रिस्पेक्ट दिला जात नाही. या गोष्टी व्हायला नको. ही रिटायरमेंट होते, लक्षात घ्या. हरिश्चंद्र रिटायर्ड होत आहेत आणि नवीन बॅटर आता स्वतः कॅप्टन कुमार पाडल. कारण आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचा नियम आहे 9 चेंडू नंतर रिटायरमेंट तुम्ही घेऊ शकता. मात्र इथे आपण बघतोय 13 चेंडू झालेत आणि त्यानंतर मात्र हरिश्चंद्रला इथे रिटायरमेंट घ्यावीशी वाटली, कारण डावखुरा बॅटर येईल. कुमारसाठी संधी आहे. या मैदानाचा अंदाज त्याला पूर्ण आहे. मागच्या स्पर्धेमध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांनी उचलला होता पहिल्या सामन्यामध्ये पेनकरपाडा विरुद्ध. त्यामुळे पेनकरपाडा विरुद्ध कदाचित तो चमकदार कामगिरी करू शकतो, हा विश्वास त्याला स्वतःला आणि त्यांच्या टीम मॅनेजमेंटला आहे. लेट्स सी इथे काय घडतंय. प्रशांत वर्धक वर्सेस कुमार, हे चांगलं कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. वेलकम गवस, चांगली सोय आहे. प्रशांत वर्धक पुन्हा एकदा सज्ज आहेत. पहिला चेंडू, मोठा फटका नाहीये इथे. मनोजच्या हातामध्ये झेल आहे. सरळ मनोजकडे झेल देऊन परत येईल. विकेट डाऊन.
गणेश साळगावकर आणि राकेश साळगावकर यांच्या माध्यमातून समालोचकांसाठी काही कॅश प्राइज आले. थँक्यू व्हेरी मच, तुमचा मनापासून आभार आहेत. आणि जर इथे झेल रवी ठाकूर यांनी जर झेल टिपला तर त्यांच्यासाठी सुद्धा कॅश प्राइज असेल. थँक्यू व्हेरी मच. मात्र इथे आपण बघतोय ही विकेट हॅट्रिक पकडली जाईल का? एक खेळाडू रिटायर्ड आहे त्यामुळे ती विकेट हॅट्रिक होणार नाहीये मित्रा. सचिन सावंतचा आमचा जो आहे तो सांगतोय की कदाचित इथे हॅट्रिक होऊ शकेल. मात्र चित्तरंजन येतोय यावेळेला. क्रॉस बॅटेड फटका, मात्र बॉटची आपण बघतोय हलकीची एज. एक धाव जरूर मिळेल तिथे. एका धावाने चित्तरंजनचं अकाउंट ओपन होणार आहे आणि एका धावाने संघावर जी थोडीशी अवकाळ आली होती तीच बाजूला सरेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 16, गडी बाद 2. यावेळेला थोडंसं प्लॅनिंग चेंज झालंय. मागच्या एकूणच स्पर्धेमध्ये झालेल्या चुका आम्ही करणार नाहीत आणि हीच गोष्ट कदाचित इथे पेनकरपाडा संघ दाखवतोय. प्रशांत वर्धक यावेळेला जागा बनवली होती मात्र प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. यष्टिरक्षक स्वतः जातोय. विकेट मोकळी होती मात्र इथे या 2 धावा. गुड रनिंग हिट इन द विकेट. कदाचित तिसरी धाव. खराब क्षेत्ररक्षण. ये कैसे हो सकता है? हे पेनकरपाड्याचं घरचं मैदान आहे आणि त्याचा अंदाज तिकडे का नाहीये? कारण यष्टिरक्षकाने विकेट सोडली होती. त्यानंतर आपण बघतोय डीप बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक येत होता. 1 धाव होती तिथे 2 धावा आणि 2 धावेच्या 3 धावा. हे हाफ चान्सेस मात्र उचललेत. ते म्हणजे निश्चितच आपण बघतोय टीम नवघरनं धाव संख्या 19 वर जाऊन पोहोचली आहे. बघा प्रत्येक 3-3 धावानंतर 2 धावानंतर इथे पाण्याची व्यवस्था केली जाते. आज थोडस काचट आहे मात्र ह्युमिडिटी असल्यामुळे शरीरातील ऊर्जा थोडीशी कमी होताना दिसेल. ग्लुकोज युक्त पाणी सातत्याने दिलं जात आहे. जास्त थंड पाणी देऊ नका प्लीज, मी हीच रिक्वेस्ट करेल. गरज आहे या गोष्टीची, भरपूर गरज आहे. मात्र मॅच पेनकरपाडा वर्सेस आपल्याला पाहायला मिळते नवघर मास्टर्स. त्यानंतर देखील अजून एक महत्वपूर्ण सामना तो म्हणजे मालवणी संघ येताना दिसेल. मात्र त्यांना बाय आहे आणि पांजू आणि बाळकुम असा 4था सामना आपल्याला पाहायला. आजच्या दिवसात हे तब्बल 7 संघ आणि उद्या 21 एप्रिलचा दिवस आहे. नारंगी वर्सेस घोडबंदर पहिला सामना, गोडदेव वर्सेस मीरा दुसरा सामना, ओवळा वर्सेस कांदरपाडा तिसरा सामना आणि जेम्स बॉन्ड राई उमेदमान मास्टर्स हा 4था सामना आपल्याला पाहायला मिळेल. प्रशांत वर्धक याला चित्तरंजन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेत खेळलेत. क्षेत्ररक्षक आहे तिथे, दीपक आहेत सगळ्यात टॉपला क्षेत्ररक्षक आणि आज जिंकला. सन्माननीय बालचंद्र ठाकूर साहेब इथे उपस्थित होताना दिसते आणि जितेन म्हात्रे यांचं सुद्धा स्वागत आहे. त्यांना विनंती करतोय की आपण या प्लीज मान्यवर कक्षामध्ये. साईदत्त क्रीडा मंडळ पेनकरपाडा तर्फे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम आमच्या सगळ्या मान्यवरांचं. चित्तरंजन हा फटका खेळण्याची खरंच गरज होती का? मात्र फटका फसलाय आणि तिथे दीपकनं मात्र अफलातून झेल टिपलाय. प्रशांत वर्धक यांनी अजून एक गडी बाद केलाय. त्यामुळे या षटकात आतापर्यंत 5च धावा आलेत आणि तब्बल 2 गडी त्यांनी बाद केलेत. एक रिटायर्ड हर्ट सुद्धा आहे म्हणजे तब्बल या षटकामध्ये 3 विकेट आली आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत ते म्हणजे बाळा उमेश पाटील हे त्यांचं नाव. 7 ऑगस्टचा त्यांचा जन्म. बाळा या नावाने मात्र प्रसिद्धी आहे आणि त्याच्या नावावर देखील अनेक विक्रम आहेत. मोठे फटके खेळणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त पॉवरफुल बॅटर आहे. कुठलंही मैदान नसेल की बाळाला ते आखूड पडेल कारण आपण बघतोय या हवेच्या विरुद्ध देखील हा फटके खेळू शकतो. मात्र इथे प्रशांत वर्धक मॅजिकल गोलंदाजी सुरू आहे. ओ चेंडू खाली राहिलाय. हा चेंडू इतका खाली कसा काय राहू शकतो याचं उत्तर पेनकरपाड्यालाच विचारावं लागेल. मी मगाशी सांगितलं होतं ना की केमिकल जे आलंय ना ते चेकनाक्यामधून आलंय आणि कदाचित ते केमिकल लोचा आपल्याला दिसतोय. हे षटक संपलंय. हे षटक संपलंय. या षटकात आलेत फक्त 5 धावा आणि गडी बाद झाले तब्बल 3.
त्यामुळे 3 षटकानंतर धावसंख्या 19, 3 गडी बाद. कम ऑन डीजे. डोंगर आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाला सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाला सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाला सजवला. देऊल चमचमतैन आई माझी गालाला हसतै. देऊल चमचमतैन आई माझी गालाला. 3 षटक 19 धावा आणि 3 गडी बाद. सरासरी जर बघितली तर नक्कीच कमी आहे. मात्र पुढची 2 षटक आणि तब्बल जर 25 धावा जर आल्या ना तर ही मॅच बनू शकेल. नवघर साडी. लेट्स सी काय घडतंय या स्ट्रॅटेजिक टाइम आउट मध्ये. एक्झॅक्टली काय काय घडलंय ते समजेल. मात्र गोलंदाजी मध्ये आलाय तो एक अतिशय मिस्त्री गोलंदाज, तो म्हणजे दीपक म्हात्रे. पहिला चेंडू बघा, अगदी पाठीमागे लपून चेंडू आणतो आणि शेवटच्या क्षणी काढतो आणि त्यानंतर ही फ्लाइट आणि त्यानंतर हा लेग ब्रेक. पाणजूची एक बोट थोडीशी उशिरा आली आहे. वेलकम अलंकार, वेलकम नरेंद्र भाऊ. नेक्स्ट बॉल दीपक. मिलन साडी पहिल्या चेंडू पासून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. हा चेंडू देखील निर्धाव. भरपूर चेंडू खेळलेले आहेत इकडे आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे मिलिंद. आतापर्यंत 11 चेंडूंना ते सामोरे गेलेत. वैयक्तिक धावसंख्या जर बघितलं तर फक्त 12 आहे. म्हणजे स्ट्राईक रेट जो आहे ना तो जास्त मोठा नाही आहे. लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये स्ट्राईक रेटला भरपूर महत्व असतं. IPL मध्ये देखील आपण बघतोय 25 स्ट्रायकर ही आपल्याला पाहायला मिळते. फक्त 100चा स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक चांगला चेंडू. 12 चेंडू आणि 12 धावा फक्त. आणि काय गोलंदाजी होतीये, मिस्ट्री गोलंदाज आहे. एका बाजूला आपण IPL मध्ये सुनील नरीनला बघतो तर दुसऱ्या बाजूला इथे पेनकर पड्याचा दीपक म्हात्रे आहे. वेल बोल्ड. इथे सपशील शरणागती आहे. मात्र एक्झॅक्टली घडलंय काय, बेल सोडली आहे, बोल्ड झालाय. व्हॉट अ डिलिव्हरी. डिसअपॉइंट करतोय. सुरुवात चांगली केली होती मिलननं, मात्र नंतर दीपकनं जे जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवलंय त्यावर मात्र अगदी नाचवलंय ते म्हणजे मिलिंदला. आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव आणि कदाचित जर हे षटक निर्धाव आलं तर एक वेगळा विक्रम आपल्याला पाहायला मिळेल. एक गडी बाद केलाय, 4 चेंडू निर्धाव झालेत. नवीन बॅटर धनराज आलाय. मात्र धावसंख्या आता कशी वाढवायची हा मोठा प्रश्न पडलाय, तो म्हणजे टीम नवघरला. सुटणार का हे कोड. लेट्स सी. व्हॉट अ बॉलिंग. स्ट्रायकिंगला धनराज आहे. दबाव त्याच्यावर देखील असेल. आता हे दोन्ही जे बॅटर आहेत ना ते दोन्ही फ्रेश बॅटर आहेत, कारण दोघांची अजूनही सुरुवात व्हायची आहे. यावेळेला हा चेंडू देखील वेगवान होता. मगाशी वारंवार चेंडू ब्रेक केले जात होते, यावेळेला वेगवान डिलिव्हरी. ताशी तब्बल 137 चा स्पीड. थँक्यू डीबीएन. अफलातून गोलंदाजी. हे षटक मेडन जाईल का, आणि जर झाला तर प्रेक्षकांना विनंती करेल की कडकडाट झाला पाहिजे टाळ्यांचा. बेस्ट ऑफ लक. शेवटचा चेंडू या षटकातील. व्हॉट अ बॉलिंग. टाळ्या झाल्या पाहिजेत. या मालिकेतलं पहिलं मेडन ओव्हर आणि कोण टाकतोय, द मिस्ट्री बॉलर
मॅजिक मॅन दीपक म्हात्रे. व्हॉट अ बॉलिंग. आणि दीपकच्या मेडन ओव्हरची नक्कीच झलक पाहूया डीबीएन लाईव्ह वर. पहिला चेंडू लेग ब्रेक होता, पुढचा चेंडू ऑफ ब्रेक होता. त्यानंतर जर बघितला पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चौथ्या चेंडूवर विकेट आली. त्यानंतर धनराज आलाय, धनराजला सुद्धा एक ऑफ ब्रेक डिलिव्हरी, चेंडू थोडासा खाली राहिलाय. शेवटच्या चेंडूवर देखील आपण बघतोय एक आक्रमण पाहायला मिळालं, लेग ब्रेक डिलिव्हरी पाहायला मिळाली. अफलातून गोलंदाजी, ग्रेट डिस्प्ले ऑफ बॉलिंग बाय दीपक म्हात्रे. धावसंख्या फक्त 19 वर, जी 3 षटकानंतर होती तीच 4 षटकानंतर आहे. याचं कारण आली आहे ही मेडन ओव्हर. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मेडन ओव्हर म्हणजे जवळ शतक. ग्रेट बॉलिंग. शेवटच्या षटकासाठी आता विशाल येतोय गोलंदाजी मार्कवर. मात्र मागच्या मिऱ्याच्या स्पर्धेमध्ये नवघरनं पराभूत केलं होतं पेनकरपाडा टीमला आणि बाळानं एका ओव्हर मध्ये तब्बल 13 धावा कुठल्या होत्या. तोच बाळा आता स्ट्राईक एंडलाय. मात्र या षटकात येणार का धावा? मात्र धावा जर यायच्याच झाल्या तर तब्बल 20 धावा येणं गरजेचं आहे जर ही मॅच बनवायची असेल तर. आता मात्र गोलंदाज चेंज आहे. विशाल येतोय गोलंदाजी मार्कवर, त्याच्या समोर आहे बाळा. काय घडेल या मॅच मध्ये पाहूया. बेस्ट ऑफ लक देऊया दोन्ही संघांना. व्हॉट अ मॅच. साई दत्त क्रीडा मंडळाची स्पर्धा, पेनकरपाडा ग्रामस्थ. गुड बॉल. अगदी टोक रशर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. धनराजने कॉल बॅक केला होता, मात्र इथे फलंदाज बाद होणार. स्ट्राईक हवी बाळाला. धनराज बाद. आज काहीतरी हाराकिरी सुरू आहे. आज काहीतरी हाराकिरी सुरू आहे इथे नवगड टीमची. महेश आलेत नवीन बॅटर. आता महेश भाऊंचा नंबर देखील थोडासा मागे राहिलाय, कारण आपण बघतोय बॅटिंग मध्ये केलेले बदल थोडेसे चुकीचे ठरलेत किंवा काय. मात्र या सगळ्या बदलांकडे प्रामाणिकपणे पाहायला हवं, पॉझिटिव्हली पाहायला हवं. कारण लक्षात घ्या प्रत्येक दिवस आज सारखा नसतो. कारण आज आपण बघतोय 20 एप्रिल आहे, काल 19 एप्रिल होती, त्यामुळे प्रत्येक दिवस सारखा नसतो. नेक्स्ट बॉल. बाळाच्या बॅट मधून आलाय तडका. यस मी आले. हा लांब लचक षटकार. सचिन साऊंड मार्फत अफलातून डीजे वादन आपल्याला पाहायला मिळते. त्यांचंही करूया कौतुक. आणि जसं विकेट पडते, जसं मेडन ओव्हर जाते, जसं षटकार बसतोय, सचिन साऊंडला तुम्ही ऐकताय. एक अफलातून साऊंड सिस्टम आहे. लवकरात लवकर जर कोणाला ऑर्डर हवे असतील तर सचिनशी संपर्क साधा. भरपूर कमी याच्यामध्ये तो अतिशय चांगली साऊंड सिस्टम देतोय. मात्र ते त्याच्याशीच बोला. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा जोरकस फटका आहे. मात्र या फटक्यावर किती धावा? दीपक आज डीप मध्ये एक धाव कंप्लीट होते. स्ट्राइक एंडला थ्रो. व्हॉट अ थ्रो. थ्रो अफलातून होता. मात्र इथे यशरक्षकांना थोडीशी चूक केलंय. मात्र काय कमिटमेंट होती. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या थ्रो साठी. सुपर. टेनिस बॉल क्रिकेट किती वरच्या लेवलला खेळलं जात आहे याचं आपल्याला प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. वेल डन दीपक म्हात्रे. अफलातून थ्रो. आणि यष्टिरक्षकाने चेंडू पकडला जरूर, मात्र पहिल्या अटेम्प्ट मध्ये ते लावू शकले नाहीये. आणि तोपर्यंत क्रीज मध्ये आलेत ते म्हणजे बाळा. धावसंख्या जर विधले 2 ने पुढे सरकते, ती जाऊन पोहोचले 28 वर. अजून एखादा मोठा फटका थोडाशा आव्हानात्मक धावसंख्येकडे घेऊन जाऊ शकतो टीम नवघरला. कारण टीम नवघर म्हटलं तर गोलंदाजांची साइड आहे. साई दत्त क्रीडा मंडळाच्या व्हॉलंटियर्सना विनंती करतोय, तुम्ही प्लीज बसून घ्या. रोशन मात्रे
दादा तू अख्खं मैदान फिरशील तर तुझी वाट बघत राहतील सगळेजण. थांब तिथे जरा आणि बस. ओ यावेळेला टेक ऑफ मिळालाय. चेंडू टप्पा मिळाल्यानंतर उसळी मिळते. बाळाची बॅट खालून येते. हा चेंडू इथे निर्धाव येतोय. षटकातील आय थिंक 4 चेंडू संपलेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ राहिलाय. 2 चेंडू मध्ये किती धावा हा प्रश्न पेनकर पडायला पडलाय. तर दुसऱ्या बाजूला नवगड टीमला देखील पडलाय. धावसंख्या 28 वर थांबली आहे. मिस्टर स्टोके क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि चूक झाली. जेल सुटतोय. 2 धावा सुद्धा मिळत आहेत. धावसंख्या 30. हा झेल सुटलाय. काही चुका अंकुश वर्तक होते तिथे. काही चुका आपण पाहू शकलोय. घरचं जरी मैदान असलं तरी देखील आपण बघतो हिट ऑफ द मोमेंट मध्ये या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि तुमचं प्रेझन्स ऑफ माइंड तुमचं मैदानात असणं गरजेचं असतं. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. मिस टाइम स्ट्रोक आहे. हा झेल कठीण आहे. मात्र 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये हा चेंडू पडलाय. करण आणि एकूणच प्रशांत वर्तक यांच्यामध्ये 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी नाही येणार. 2च धावा. विकेट देखील इम्पॉर्टंट आहेत. धावसंख्या 32-33 धावांचं लक्ष असेल. मीराच्या स्पर्धेमध्ये 41 ते 42 धावांचं लक्ष होतं जे पूर्ण केलं होतं. मात्र इथे साईदत्त पेनकरपाडा टीमला लक्ष आले ते फक्त 33 धावांचं. ही धावसंख्या कशी काय होणार याकडे आपण लक्ष देणार आहोत. मात्र मान्यवर कक्षामध्ये आलेल्या तमाम मान्यवरांचं पुन्हा एकदा साईदत्त क्रीडा मंडळातर्फे आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. जे प्रेक्षक आत्ताशी जोडलेत त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय पेनकरपाडा गावामध्ये आणि साईदत्त क्रीडा मंडळाच्या वतीनं. अफलातून स्पर्धा 40+ मास्टरची आजचा पहिला दिवस आहे आणि उद्या देखील अफलातून क्रिकेट आपण पाहणार आहोत. मात्र या स्पर्धेचं वैशिष्ट्य मगाशी आपण बघतोय आमचे मान्यवर आले होते आणि मान्यवरांच्या माध्यमातून 40+ मास्टर क्रिकेट ही जी स्पर्धा आहे पेनकरपाड्याची अंतिम विजेत्या संघाला फक्त ट्रॉफी नाही तर रोख रक्कम 25,000 आहे. आणि आतापर्यंत अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेच्या इतिहासात हे सगळ्यात मोठं पारितोषिक असेल. आणि लगेच मान्यवरांचा सन्मान आम्ही इथे घेतोय. हरिश्चंद्र ठाकूर साहेबांना विनंती यांचा सन्मान आम्ही करतोय. आणि नंदू म्हात्रे साहेब साईदत्त क्रीडा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते हरिश्चंद्र ठाकूर साहेबांचा आम्ही विशेष सन्मान या प्रसंगी करतोय मुख्य कक्षामध्ये. थँक्यू साहेब आपण इथे आलात आणि एकूणच आमच्या क्रीडा मंडळाचं प्रोत्साहन वाढवलं आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपलं मनापासून कौतुक आहे. धन्यवाद हरिश्चंद्र ठाकूर साहेब. असंच आपलं प्रेम आपला स्नेह राहू द्या. तसेच जितेन म्हात्रे इथे उपस्थित आहेत त्यांचं देखील स्वागत करतोय आम्ही नंदू म्हात्रे यांच्या माध्यमातून. हे प्रेम आहे लक्षात घ्या आणि सर्वांचा सन्मान हा झाला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू डीबीएन लाईव्ह. प्रत्येक मान्यवरांचा सन्मान आम्ही करतोय. मात्र 32 झाले. 33 ची गरज आहे आणि 33 धावा कशा काय पद्धतीने. अनंत वर्तकजी इथे उपस्थित आहेत त्यांचा देखील आम्ही सन्मान करतोय. अनंत वर्तकजी त्यांचा देखील विशेष सन्मान नंदू म्हात्रे यांच्या माध्यमातून. साईदत्त क्रीडा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आहेत. आणि बघा साईदत्त क्रीडा मंडळ म्हटलं तर भरपूर मोठं मंडळ आहे. यंग क्रिकेट मास्टर क्रिकेट आणि भावी क्रिकेट या तिघांचा संगम आहे. आणि अनंत वर्तक यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. उद्घाटनापासून ते या एकूणच मैदानात आहेत आणि अतिशय चांगलं सहकार्य या एकूणच मंडळाला ते देत आहेत आणि त्यांचं देखील स्वागत आहे साईदत्त क्रीडा मंडळाच्या माध्यमातून. थँक्यू साहेब. असं सहकार्य करत राहा. धन्यवाद. 33 धावा विजयासाठी आहेत. ही धावसंख्या कशा काय पद्धतीने होईल याचा सगळा लेखाजोखा तुमच्यापर्यंत डीबीएन लाईव्ह तसेच आमचे मित्र गुणलेखक विकी म्हात्रे देतील आणि त्यानंतर देतील ते आमचे सहकारी मित्र ते म्हणजे मॅन फ्रॉम पाणजू बेट मिस्टर भारत राऊत.
थँक्यू संकेत पाटील. आपण जो आवाज ऐकत होता तो हा रायगावातील आवाज आहे आणि रायगाव म्हटलं तर 40+ क्रिकेटचा जन्म ज्या ठिकाणी झाला होता तो गाव आहे. आणि पूर्वीचं क्रिकेट खरोखरच ते कदाचित तो वेळ संकेत पाटील यांचा नक्कीच लहानपणाचा वेळ असेल. मात्र ते क्रिकेट सुरुवातीचं क्रिकेट जे होतं ते जबरदस्त क्रिकेट होतं आणि त्यावेळेचं ते क्रिकेट मोठ्या प्रमाणात मित्रांनो खेळलं जायचं. विनोदजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून मात्र नागरिक कोळी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आज आपण 23 गावं एकत्र खेळतोय आणि आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट असेल. मॅचच्या दिशेने आपण वळूया. धावा झालेत फलकावर त्या जवळजवळ 32 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 33 धावा विजयासाठी आहेत. संकेत पाटील मगाशी नक्कीच संकेत पाटीलला म्हटलं की जो सामना काल झाला होता पेनकरपडा सोबत, पेनकरपडा वर्सेस आपण पाहिलं नवघर, त्याच्यामध्ये नवघर संघानं पेनकरपडा संघाला पराभूत केलं होतं. तिथून काहीतरी शिकलं मी म्हणेन पेनकरपडा टीमनं की काय चुका घडल्या होत्या आपल्याकडून, कुठल्या चुकांमुळे आपल्या संघाला पराभूत व्हावं लागलं होतं. या सगळ्या गोष्टीचा कदाचित अभ्यास नक्कीच पेनकरपडा टीमनं केला असेल आणि त्यानंतर मात्र या नवघर टीमच्या अगेन्स्ट मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. जवळपास मला वाटतं तो आकडा आला होता 41 मला धावेचा आकडा आला होता नवघर आणि आपण पेनकरपडा मॅच जी पाहिली होती मीराच्या स्पर्धेमध्ये. इथून मात्र खरोखरच कौतुक असेल पेनकरपडा या टीमचं, कारण चांगल्याच प्रकारे मी तर म्हणे नवघर संघाला थांबवून ठेवलाय. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर 32 धावा 33 धावा करायच्या. सगळ्यात महत्वाचं काय तर दीपक याचं हे निर्धाव षटक, जवळपास हा तिसरा गोलंदाज ठरतो या संपूर्ण मालिकेमधील जो निर्धाव षटक हाताळतोय. एक तर मी नक्कीच चेतनचा उल्लेख करेल, मॅन फ्रॉम राई, त्याने देखील हा विक्रम अनेकदा केलाय. त्यानंतर या मैदानाचा विषय म्हणायचा दीपक अप्रतिम गोलंदाजी, निर्धाव षटक आणि जवळजवळ हे खूप महत्वपूर्ण ठरलं. 32 धावा पूर्ण 33 धावा या करायच्या आहेत. चला पाणजू मास्टर्स टीम कॅप्टन, पाणजू टीम कॅप्टन आला असेल तर नाणेफेक करण्यासाठी या. वेलकम भगवान भोईर, आपलं हार्दिक स्वागत. आणि बालकुम टीम कॅप्टन, कारण मालवणी संघ तिसरी मॅच आहे मालवणी वर्सेस, म्हणजे मालवणीला बाय आहे त्याच्यामुळे तिसरी मॅच होणार नाही आहे. तर तिसरी मॅच पाणजू संघ तुम्हाला खेळायची आहे. पाणजू टीम कॅप्टन आणि बालकुम टीम कॅप्टन आला असाल तर नाणेफेक करण्यासाठी या. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन घेऊन येणारी ही स्पर्धा, अशा काही मोजक्या स्पर्धा आपल्या आगरीकोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये आहेत. या वर्षीच्या जर आपण मालिकेतील संपूर्ण स्पर्धा पाहिल्या तर प्रत्येक आयोजकाने चांगलं काम केलंय नक्कीच, कारण 40+ या स्पर्धेमध्ये पैसा नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची आहे ती माणुसकी आणि ती माणुसकी जपण्याचं काम प्रत्येक आयोजकानं केलंय. जवळपास आपण ही 21वी स्पर्धा पाहतोय, मात्र 20 ज्या स्पर्धा झाल्या त्या प्रत्येक आयोजकानं माणुसकी जपण्याचं काम केलंय. चांगल्या चांगल्या ट्रॉफ्या, काहीतरी वेगळं पण. आणि ह्या मालिकेमध्ये आपण नवीन काय पाहिलंय तर फ्रूट बास्केट हे प्रत्येक आयोजकानं दिलंय. फ्रूट बास्केट, ग्लुकॉन डीचं पाणी, या सगळ्या गोष्टी प्रत्येक आयोजकानं दिलेल्या आहेत. त्याबद्दल मी सगळ्या आयोजकांचं नक्कीच मनापासून आभार व्यक्त करतोय. मॅच ऑन 33 धावा विजयासाठी आहेत. सामन्याला सुरुवात होते या ठिकाणी. महेंद्र शिंदे सरांचा इशारा येतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी मॅजिकल बॉलर्स मिस्टर हरिश्चंद्र पाटील. स्ट्राइक एंडला मोहन, नॉन स्ट्राइकला आपण पाहतोय पेनकरपडा टीम मधील महत्वपूर्ण बॅटर मिस्टर मनोज पाटील. घरचं मैदान, घरची खेळपट्टी, रेग्युलर सराव याच मैदानावर, म्हणजे कुठेतरी बेनिफिट आपण म्हणू शकतो पेनकरपडा टीमच्या बाजूने. मात्र कालचा जो मॅच मीराची स्पर्धा पेनकरपडाच्या अगेन्स्ट, या सगळ्या गोष्टी नवघर संघाला देखील पूर्ण माहिती असतील. विद्यास्विन यावेळेस पंच केला, पॉइंट रिझल्ट मध्ये फिल्डर होता, मात्र त्याला बीट करून चेंडू मात्र जातोय गोशांकित क्षेत्राच्या दिशेनं. पहिला चेंडूवर 2चा फटका, 2 धावेने मात्र खातं खोलतोय पेनकरपडा संघ. वैयक्तिक खातं मनोमोहन देखील आपलं खोलतोय, पेनकरपडा टीम देखील आपलं खातं खोलतोय. जवळजवळ या संपूर्ण मालिकेच्या विषयी जर आणखी माहिती द्यायची गेली नक्की ती माहिती देखील तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कशा प्रकारे स्पर्धा झालेल्या आहेत आतापर्यंत आणि कशा प्रकारे पारितोषिक आतापर्यंत कोणत्या कोणत्या संघाने पटकावलेले आहेत याचा देखील नक्कीच आढावा मी तुमच्यापर्यंत देईल. ही मात्र फ्लाइट होती आणि ही फ्लाइट बरोबर मिडल ऑफ द बॅट घेण्याचा प्रयत्न केला होता मोहननं. पुढच्या पायाला स्लाइड दिली होती आणि बॅटच्या बरोबर त्या खाली, बॉलच्या बरोबर खाली पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चांगला चेंडू. मी म्हटलं होतं की हरिश्चंद्र पाटील म्हटलं तर मॅजिकल बॉलर. यावेळेस फुल ऑफ लेंथ ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये मागे प्रोडक्शन आहे मिस्टर हिरो.
एक धाव नॉन स्ट्राईक एंडला थ्रो. धावा झालेल्या आहेत फलकावर, त्या म्हणजे 3. या मालिकेची सुरुवात झाली होती मित्रांनो 23 आणि 24 डिसेंबर 2023 रोजी मालजीपाड्याच्या मैदानातून या मालिकेला सुरुवात झाली. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेच्या त्या 40+ मास्टर्स क्रिकेटच्या त्या मालिकेला सुरुवात. लक्षात ठेवा जवळपास हा टप्पा पोहोचला गेलेला आहे 21 स्पर्धांवर. मात्र 20 स्पर्धा जबरदस्तरित्या पार पडल्या. अनेक संघ आपल्याला त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन पाहिलेले आहेत. एकही संघ स्थिर नाहीये, तर सगळ्या बहुतांश संघांनी चॅम्पियनशिप पटकावलेली आहे या मालिकेमधील. आणि नक्कीच त्याचा उल्लेख नक्कीच करणार आहे मी या ठिकाणी. धावा झाल्या त्या 3. सॉफ्ट हँड यावेळेस चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलं. एक धाव तर वेगानं पूर्ण केलं. डबलचा कॉल अंडर आर्म थ्रो. इथे संधी आहे आणखीन एक धाव नक्कीच होऊ शकली असती. मला डॉन त्या ठिकाणी आहेत, कदाचित शोल्डरला इंजुरीज असेल, दुखापत असेल आणि या कारणाचा जो थ्रो हवा होता हरिचंद्र पाटील यांना तो थ्रो मिळत नाहीये. आज जर थ्रो व्यवस्थित केला गेला असता तर मोहनला डगआउटच्या दिशेनं परतावं लागलं असतं. 2 धावा झाल्या त्या 5. सुरुवात केली होती विजयाची. चॅम्पियन ठरला होता पहिल्या मालिकेमध्ये जेम्स बॉन्ड राई. चॅम्पियनची पहिली सुरुवात केली होती जेम्स बॉन्डनं. त्यानंतर पुन्हा एकदा चॅम्पियन ठरलं होतं वाघबीळनं सलग 2 स्पर्धा चॅम्पियनशिप पटकावली. 31 डिसेंबरची आणि 6 जानेवारीची म्हणजे कोळशीत आणि मुर्दा या दोन्ही स्पर्धा वाघबीळ संघ चॅम्पियन ठरला होता. त्यानंतर 34 स्पर्धा जी आपली झाली होती एक्सरला, त्या एक्सरच्या स्पर्धेमध्ये उमेदमान संघ चॅम्पियन ठरला होता. लक्षात ठेवा 5व्या स्पर्धेचा चॅम्पियन वाघबीळच्या मैदानावर नारंगी संघ ठरला होता. 6वी स्पर्धा नवघरला जी झाली होती त्याचा चॅम्पियन ठरला होता नारंगीचा संघ, ओवळ्याचा संघ. आणि जवळपास 7वी स्पर्धा आपली मालवणीला झाली होती, त्या ठिकाणी चॅम्पियन ठरला होता मालवणी संघ. यावेळेस पायडर स्वीपचा फटका. चेंडू गोशांकी क्षेत्राच्या दिशेने 1 धाव नक्कीच मिळेल. 8व्या स्पर्धेचा चॅम्पियन बालकुम संघ ठरला होता एक्सर बीच्या मैदानावर. 9वी स्पर्धेचा चॅम्पियन ठरला होता पांजूच्या मैदानावर उमेदमान संघ. आणि 10वी स्पर्धा बालकुम स्पर्धा, त्या स्पर्धेचा चॅम्पियन ठरला होता RK मोरवा. 11वी स्पर्धा राई चॅम्पियन ठरला होता कांदरपाड्याच्या मैदानावर. यावेळेस आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता मनोज पाटील यांचा, मात्र चेंडू आदळतो तो पॅडवर. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिले षटक या ठिकाणी पूर्ण. धावा झाल्यात फलकावर त्या फक्त आणि फक्त 6. आव्हान जरी तोकडं असलं, छोटं टोटल असलं तरी एक चांगला बॅटल हे नक्कीच पाहायला मिळू शकेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. धावा झाल्यात 6. विकेट मात्र अजूनही एकही नाहीये. मोहन साठी पारदर्शक आलाय. मोहन तू जर षटकार मारलास तर तुला राजा घरत यांच्याकडून दिले जातील 500 रुपये. मी खरोखरच मनापासून राजाभाऊ तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय, कारण काल जे राजा घरतनं मला गिफ्ट दिलं खरोखरच खूप महागडं गिफ्ट आहे ते. आणि धन्यवाद राजाभाऊ, जे प्रेम तुम्ही माझ्यावर करता त्याबद्दल तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. स्मार्ट वॉच राजाभाऊनं मला दिलं आणि जवळपास त्याची प्राइस खूप महागडं ते स्मार्ट वॉच आहे. तर पुन्हा एकदा मी राजाभाऊंचं मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू. बालकुम संघ आलाय का? बालकुम मास्टर्स संघ आलाय का? धावसंख्या 10. त्यानंतर वळूया मित्रांनो पुन्हा एकदा 12वी स्पर्धा जी दहिसरच्या मैदानावर पार पडली होती, त्या ठिकाणी मालवणी चॅम्पियन ठरला होता. आणि जी आपली 13वी स्पर्धा उमेदमानच्या मैदानावर पार पडली होती त्याच्यामध्ये नारंगी संघ चॅम्पियन ठरला होता. त्याच्यानंतर जी आपली 14वी स्पर्धा जुचंद्रला पार पडली होती त्या ठिकाणी वाघबीळ हा चॅम्पियन ठरला होता. जवळपास 15वी स्पर्धा ओवळ्याच्या मैदानावर, तिथे देखील वाघबीळ संघ चॅम्पियन. 16वी स्पर्धा मोरव्याचं मैदान, स्वतःच्या होम ग्राउंडवर मोरवा संघ चॅम्पियन ठरला होता. 17वी स्पर्धा नारंगीचं मैदान, वाघबीळ संघ पुन्हा एकदा चॅम्पियन ठरला होता त्या वाघबीळच्या नारंगीच्या मैदानावर. आणि 18वी स्पर्धा झाली होती घोडबंदरला, त्या ठिकाणी देखील वाघबीळचा संघ चॅम्पियन ठरला होता. आणि 19वी स्पर्धा गोडदेवचं मैदान, मालवणी संघ चॅम्पियन. 20वी स्पर्धा मीरा मैदान आणि गोडदेव संघ चॅम्पियन. अशा प्रकारे 20 स्पर्धा पूर्ण झाल्या आहेत. आणि हे 20 चॅम्पियन, त्याच्यामध्ये सर्वाधिक जेतेपद टायटल पटकावणारा संघ वाघबीळचा आहे, ज्यांच्या नावावर आतापर्यंत 6 वेळा चॅम्पियनचा विक्रम आहे. 6 वेळा चॅम्पियन ठरला होता, लक्षात ठेवा, ठरला आहे. आणि मागचं वर्ष खरोखर जेम्स बॉन्ड राई संघानं गाजवलं. 6 चॅम्पियनशिप त्यांनी पटकावल्या मागच्या वर्षी जेम्स बॉन्ड राईनं.
आउटसाइड लेग स्टंप यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पंच बोलतायत व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. अवंतर धावेमध्ये भर धावा झालेल्या आहेत फलकावर, त्या म्हणजे 7. हिरो मल्हार स्पोर्ट्स सध्याच्या घडीला खरोखरच हे नाव राहिलं नाही तर ब्रांड आहे. संपूर्ण या पंचकृषीमध्ये मल्हार स्पोर्ट्सचं खूप मोठं नाव आहे आणि त्याचे हे होणार. सबमरीन डिलिव्हरी म्हटलं जात आहे की या विकेटवर या खेळपट्टीवर असे काही जागा आहेत, असे काही स्पॉट्स आहेत, त्यावेळेस त्या स्पॉटवर चेंडू लँड झाला की चेंडू लगेच खाली बसतोय. त्यामधील हा एक आणखीन चेंडू एक सबमरीन डिलिव्हरी आता गेली. बॅटची एज पंच म्हणतात लागली गेली. एक धाव नक्कीच मिळेल. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. धावा झाल्यात फलकावर त्या 8 धावा. मोहन साठी पारदर्शक भरपूर आहे. सिद्धेश सावंत देखील आपला अकाउंट ओपन करतायत. मी देखील 200 रुपये देईल षटकार मारला तर. प्रयत्न सुरू आहे. 700 रुपयाचा षटकार मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र चेंडू डॉट आणि काय हवं आहे नवघर संघाला. धावसंख्या टोटल आहे जवळपास टोटल कमी आहे स्कोरबोर्डवर. आणि जर तुम्हाला पेनकरपडा टीमला थांबवायचं असेल तर अशा प्रकारची गोलंदाजी खूप महत्वपूर्ण असेल नवघर संघासाठी. काही चेंडू डॉट तर काही ठिकाणी विकेट नवघर संघाला खूप महत्वाचे आहेत, तर मात्र नवघर संघ जिंकू शकेल. मात्र पेनकरपडा संघाला काय हव्यात तर प्रत्येक चेंडूवर धावा 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 आणि धावा. यावेळेस दांडिगल यावेळेस प्ले डाऊन होतोय. मिस्टर मोहन परतीच्या मार्गी. चेंडूचा सामना केला. जवळपास 4 धावा मोहन आपल्या टीम साठी बनवल्या. धावा फलकावर आहेत त्या 8 आणि 8 या धावसंख्येवर पहिला विकेट. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे हितेश हिरो यांची. प्रशांत वर्तक यांच्यासाठी देखील राजाभाऊन कडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे प्रत्येक षटकारासाठी. आणि एक राजागरजच्या विषयी म्हणायचं गेलं तर राजागरज कुठेही असू द्या, भले ते लाईव्ह टेलिकास्ट जरी पाहत असले ना तरी देखील जर एखाद्या खेळाडूने चांगला परफॉर्मन्स केला तर त्याच्यासाठी पारितोषिक नेहमी देत आहेत. मला अनुभव आहे कारण जोनसचा कॅच मी त्या दहिसरच्या मैदानावर पटकावला होता आणि तो खास करून राजागरजनं तो लाईव्ह पाहिला. तिथे तो राजाभाऊनं 500 रुपये दिले होते. नारंगीच्या मैदानावर एक उत्तम कॅच पकडला होता मी, त्या ठिकाणी देखील राजाने मला 500 रुपये दिले होते. तर नेहमी प्रोत्साहित करतात प्रत्येक खेळाडूंना राजागरज. आणि खास करून जावई आहेत प्रशांत वर्धक. धावा 8 आहेत. मात्र चांगली गोलंदाजी. कालचा दिवस खऱ्या अर्थानं हिरोनं गाजवला होता. नावाप्रमाणे कामगिरी केली होती, हिरो प्रमाणे कामगिरी केली होती मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ऑन साइडला डाऊन द ग्राउंड चेंडू. मात्र चेंडू स्वतः गोलंदाज फील्ड करतोय. 1 धाव इथे मिळेल. धावा झाल्यात फलकावर त्या 9. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं सुरू आहे. टार्गेट सेट केला विजयासाठी. जवळपास 33 धावा करायच्या आहेत पेनकरपडा टीमला. घरचं मैदान, आयोजक प्रायोजक पेनकरपडा संघ आहे. मगाशी थोडंसं कातळ पकडलं होतं, असं वाटलं होतं मी मंगेशला मगाशी म्हटलं मंगेश अरे पूर्ण दिवस असं असेल तर बरं आहे. आता इथे मात्र पुन्हा एकदा सूर्यदेवता थोडासा क्रोधित होतोय. 20 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 20 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत पेनकरपडा टीमला. 24-24चा मॅच. जितका दिसतोय सोपा तितका सोपा नाहीये. मैदानात संघर्ष करावा लागेल. टू माइंड अगोदर विचार केला होता की मी थोडंसं शफल होऊन चेंडूला मात्र ऑन साइडला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करेल. मग चेंडू थोडंसं आत आल्यानंतर मात्र चेंडूला डिफेन्स करण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं. सिंगल इथे मिळेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. 5 चेंडूला झालेत. 1 चेंडू शिल्लक आहे. माफ करा, 1 चेंडू अजून शिल्लक आहे. 1 चेंडू अजून शिल्लक आहे. पहिला चेंडू जवळपास मला तो वाईट टाकला होता. त्यानंतर सिंगल, त्यानंतर 0, त्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल आणि सिंगल. 1 चेंडू अजून शिल्लक. जेवण सुरू झालंय. लक्षात ठेवा जेवण हे सुरू झालं आहे. जे संघ खेळलेत, जे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आलेले आहेत या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी, त्या सर्व प्रेक्षकांच्या
माहितीसाठी चांगला फटका आहे. ऑन द राईट चेंडूला ऑन साईडला डाऊन द ग्राउंड खेळलं गेलं. लॉंग ऑनला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी, एकच धाव मिळेल. तर जेवणाची व्यवस्था सुरू झाली आहे, जेवण घ्या. जेवण हे सर्वांसाठी आहे. आणि एक नक्कीच मी आवर्जून सांगेल की पारंपरिक चुलीवरचं जेवण जर तुम्हाला जेवायचं असेल, पारंपरिक चुलीवरचं जेवण जर तुम्हाला जेवायचं असेल तर लगेच जेवायला जा, जेवण सुरू झालंय. धावा झाल्यात फलकावर, म्हणजेच 11 2 षटकांचा खेळ पूर्ण. अजूनही धावांची गरज आहे, ती तब्बल 22 धावांची गरज आहे. आणि चेंडू शिल्लक आहेत ते 18. मैदानाच्या आतमध्ये जातोय पाणी. या आपण देऊया आपल्या डीजेला थोडासा वेळ, कारण त्याच्याकडून देखील ऐकायची आहेत आपल्याला चांगली चांगली गाणी. मी आताच म्हटलं की पारंपरिक चुलीवरचं जेवण जेवायचं असेल तर लगेच उठा जेवायला. थँक्यू आर के मंगेश, थँक्यू. मॅचच्या दिशेने जाऊया आपण. 18-22 मॅच. यावेळेस सुंदर आहे चेंडूला अतिशय सुंदर पद्धतीने कलात्मक फटक्याने खेळलं गेलं. वाडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये चित्तरंजन हिरो चेंडूला फील्ड करतोय. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो, मात्र रनिंग बिटवीन द विकेट अफलातून मनोज पाटील 2 धावा इथे मिळतील. अशाच प्रमाणे धावसंख्या येणं गरजेचं आहे पेनकर पड्याच्या स्कोर बोर्डवर. धावा झाल्यात फलकावर, त्या म्हणजेच जवळपास 13 धावा. कारण इथून मात्र आपण पाहिलं तर चेंडू कमी आहे, धावांची गरज मोठ्या प्रमाणात आहे. प्रशांत तो गॉगल तुझ्या मुलाला दे, याच्या पुढे तो गॉगल तुला दिसला ना पाहिजे तुझ्या चेहऱ्यावर. ऑन साईडला चांगला फटका आहे. मागे मात्र प्रोडक्शन हरिश्चंद्र पाटील चेंडूला फील्ड करतायत. 1 धाव. बघितलं नाही, बघा लागेल. हा धावा 14 आहेत. यावेळेस पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकच्या बराचसा मागे खेळण्यासाठी गेला होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका एक्झिक्यूट करायचा होता, मात्र जो फटका खऱ्या अर्थाने खेळायचा होता फटका बॅट मधून येत नाहीये. चेंडू मात्र मागे निघून जातो बॅटची एज लागून. 1 धाव इथे मिळेल. नवघर संघाला हेच हवं आहे. आतापर्यंत कुठेतरी म्हणायचं गेलं तर नवघर संघ योग्य रीतीने गोलंदाजी म्हणजे अचूक टप्पा आणि भेदक मारा हा नवघर संघाचा सुरू आहे. चांगला फटका आहे, गॅप मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. अगदी सरळ साईड स्पिनच्या समोर चौकार. कवर चाललास हे मावरा घे ताजा ताजा बर्फांचा नाही. चिल करणं इथे मात्र महत्वपूर्ण विकेट बहुमूल्य विकेट. प्रशांत नक्कीच वेगळा स्कोर खेळायचा होता, मात्र बॅटचा तो अर्धावाला गेला गाव मध्ये. प्रशांत जबरदस्त कॅच. चित्तरंजन मात्र अप्रतिम काम केलं त्या ठिकाणी. महत्वपूर्ण विकेट. कारण मी म्हटलं की नवघर संघाला जर ही मॅच जिंकायची असेल तर नवघर संघाला हवे आहेत ते डॉट चेंडू, हवे आहेत नवघर संघाला विकेट. आणि पेनकरपडा टीमला जर ही मॅच जिंकायची असेल तर पेनकरपडा टीमला हवे आहेत धावा 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 आणि धावा. प्रत्येक चेंडूवर धावा कशा येतील या दृष्टिकोनातून मात्र पेनकरपडा टीमला क्रिकेट खेळावं लागेल.
धावा संख्या झाल्या आहे ती म्हणजे 19. जर आपण पाहिलं तर अजूनही धावांची गरज आहे. जवळपास 13 चेंडू आणि 14 धावांची गरज. 13-14 म्हणजे इथून एक आपण म्हणू शकतो की ज्याप्रमाणे चौथं षटक जर आपण पाहिलं, चौथं षटक दीपक यांचं जे निर्धाव षटक हाताळलं गेलं दीपकनं, अशाच प्रकारे एखादा गोलंदाज नवघर संघाचा एखादा निर्धाव षटक हाताळतोय किंवा कमीत कमी धावेचं षटक हाताळतोय तर इथून मात्र ही मॅच रफ अँड टफ होईल. आज जे आयोजन केलंय खरोखरच मी कौतुक करतो, कारण पाणीच नाही फक्त पाणी सोबत आहे, ग्लुकॉन डी सोबत आहे, कोकम सरबत सोबत आहे आणि त्यानंतर सब्जाचं पाणी, सब्जा जो खास करून आपल्या शरीराला थंडावा देऊ शकतोय, तो सब्जाचा पाणी देखील या ठिकाणी दिला जातो खेळाडूंना. थँक्यू पेनकरपडा मास्टर्स. विचारपूर्वक थांबून यावेळेसचा लेटकटचा फटका. चेंडू मात्र जातोय जवळपास थर्ड मॅन रिझन मध्ये. 2 धावा मिळतील. धावा संख्येचा वेग वाढतोय, चालना वाढतोय, कारण कुठेतरी नक्की थोडासा दबाव पेनकरपडा टीमवर होता. मात्र खास करून प्रशांत वर्धकच्या बॅट मधून आलेला तो चौकार आणि त्या चौकारानं खरोखरच संपूर्ण दबाव पेनकरपडा टीमचा मात्र मी म्हणेल काढून टाकला. धावा झालेला आहे त्या म्हणजेच 21 म्हणजे अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत. त्या 12 शेवटचे 12 चेंडू आणि शेवटच्या 12 चेंडू मध्ये नवघर टीमनं फक्त धावा आल्या होत्या. नवघर टीमच्या शेवटच्या 12 चेंडू मध्ये 13. जर आपण कंपॅरिझन पाहिलं, इथे कंपॅरिझन आपण पाहू शकाल. लाईव्ह टेलिकास्टचे प्रेक्षक पाहत आहेत तर जबरदस्त या ठिकाणी अपडेट मॅचच्या जवळपास 4 देखील आपण पाहू शकतात. कशा प्रकारे नक्कीच ब्ल्यू कलरच्या इमारती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. जवळपास जवळचे 5वें षटक, जवळजवळ 13 धावा कुठल्या होत्या त्या 5व्या षटकामध्ये. इथून मात्र नंबर 3चं षटक जर आपण पाहिलं तर एक उंच इमारत, जवळजवळ 5 मजल्याची इमारत उभारली आहे पेनकरपडा टीमनं, इतकं म्हणू शकतो. अतिशय सुंदर अपडेट. थँक्यू DBN लाईव्ह. मनोज पाटील खेळतायत 5 धावसंख्येवर, दीपक खेळतो 2 धावसंख्येवर. जवळजवळ विचार केला आपण तर टार्गेट आहे 33 धावेचं. रिक्वायरमेंट आपण पाहिलं तर 6 पर ओव्हर. कुमार पाटील एक महत्वपूर्ण गोलंदाज आहे. करंट रन रेट 7चा आहे. मैदानाच्या आतमध्ये ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक महत्वपूर्ण गोलंदाज कपिल पाटील 1 वर्ष गाजवलं होतं, मालिकेवर अधिराज्य केलं होतं या गोलंदाजानं. जवळजवळ विचार केला मित्रांनो तर जवळपास 27 विकेट संपूर्ण मालिकेमध्ये काढल्या होत्या आणि पर्पल कॅपचा हकदार ठरला होता गोलंदाज. लक्षात ठेवा कपिल पाटील. मात्र तो सत्र कोरोनाचं सत्र होतं. आपल्या बऱ्याचशा मॅचेस कमी झाल्या होत्या, स्पर्धा बऱ्याचशा कमी झाल्या होत्या त्या कोरोना कालामध्ये. मात्र तो काल कपिल पाटीलने गाजवला होता. प्लेसमेंट बुद्धिमत्तेचे क्रिकेट, इंटेलिजंट क्रिकेट. या ठिकाणी मनोज पाटील कडून एकदा तर वेगानं नॉन स्ट्राइक एंडला थ्रो. सेफ मध्ये आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दीपक त्या ठिकाणी आहे. 2 धावा इथे मिळतील. अशा प्रकारच्या धावा थांबवणं गरजेचं आहे. 12 चेंडू 12 धावा समीकरण समोर आहे आणि अशा प्रकारे जर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं तर मात्र अडचणी वाढतील नवघर टीमच्या. धावा झाल्या त्या म्हणजे 23. 10 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे ते 11. 11 धावाचा मॅच. प्लीज बालकुम आलाय का? बालकुम टीम आली नाही, मग काय करायचं आता? जरा कॉल करा बघा कुठे आहेत, नाहीतर मग मोरवा आणि याच्यामध्ये जिंकेल तो खेळून टाकूया आपण मॅच. थांबून फायदा नाही आपल्याला. आयोजकांना विनंती करतो जरा विचार करा, जरा कॉल द्या. जबरदस्त फटका. साऊंड अगदी कॉमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचला गेला. बॅटच्या रेडर मध्ये टाक्कर फटका आला. सरळ 6 धावा. थँक्यू. अफलातून फटका. जी ताकद आहे ती संपूर्ण ताकद या ठिकाणी दाखवताना मनोज पाटील. मुंबईचा पहिला डॉन मण्या आणि तर इथं मात्र इथे मात्र म्हणायचं गेलं तर हा देखील मण्या मात्र अफलातून कामगिरी करतोय. आणखीन एक चांगला फटका. आणखीन एक चांगला फटका. मनोजच्या बॅट मधून 1 डी. फक्त 1 धाव मिळेल. धावा झाल्या 33. अजूनही 3 धावांची गरज विजयासाठी पेनकरपडाच्या टीमला. शशिकांत वर्तक जरा बालकुम टीमला जरा कॉल करा कुठे आहेत बघा जरा, कारण आपली नंतर मॅच थांबेल. कारण आपली 3रा सामना होणार नाही, मालवणीचा सामना होणार नाही आपला.
मालवणी संघ विजयी आहे, समोरचा संघ नाहीये, त्याच्यामुळे मालवणी संघ विन. आणि पांढरू संघ या ठिकाणी आलाय, फक्त बालकुम संघाची गरज आहे. चांगला चेंडू आहे यावेळेस, ओव्हरपिच डिलिव्हरी हाताळली होती, मात्र हा चेंडू व्यवस्थित कनेक्ट करता आला नाही. मनोजदा हा चेंडू मात्र येतोय निर्धाव. 3 धावांची गरज आहे अजूनही विजयासाठी पेनकरपडा या टीमला. षटकर मारला मनोजने तर 500 रुपये. क्या बात आहे, फ्लिकचा फटका ऑन साइडला, शतरक्षक आहे त्या ठिकाणी शॉर्ट मिड विकेट रिझर्व मध्ये. राजेश पाटील दादा तुझा हात कसा आहे, बरं आहे का? 2 धावांची गरज, 2 धावांची गरज आहे. 1 चेंडू शिल्लक, म्हणजे 7 चेंडू आणि 2 धावांची गरज. त्यावेळेस फटका तर जबरदस्त आहे, मात्र मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. दीपकचा फटका जातोय फेल. अतिशय सुंदर कॅच, दीपक देखील या ठिकाणी वरतीच्या मार्गी. मात्र पेनकरपडा संघ आयोजक आहेत, तुला रस्सा तर मुळीच भेटणार नाहीये, मटन तर नक्कीच आहे आणि ते शिजलं देखील आहे आणि जवळपास ते तुम्हाला नक्कीच उद्या मिळेल. आज शनिवार आहे. शंकर वर्तक म्हणजे नानांकडून, म्हणजे जवळपास शशिकांत वर्तक यांचे वडील यांच्याकडून 500 रुपये आले. दीपक तुझ्यासाठी, तुझे निर्धाव षटक हाताळलंस त्यासाठी नानांकडून 500 रुपये आहेत तुला. 6 चेंडू 2 धावा, मात्र 6 चेंडू 3 धावा हा विक्रम, हा पराक्रम राजू पाटीलला केला होता. 6 चेंडू 4 धावा दिल्या नव्हत्या हरिश्चंद्र पाटीलनं, हा देखील विक्रम नवकर संघाच्या गोलंदाजाने केला आहे 40+ क्रिकेटमध्ये. इथून मात्र 6 चेंडू 2 धावा. बाळासमोर आहे गोलंदाज, काय करून देईल का हा गोलंदाज, काय थांबवेल का पेनकरपडा टीमला? राजेश पाटील आहेत का? क्या बात आहे, राजेश पाटील आहेत, गुणवंत गोलंदाज, बाळाचे मोठे बंधू. इथे पहिला चेंडू नो बॉल, पंच इशारा करतायत, चुकीचा चेंडू आहे, नोचा इशारा. राजेश पाटील पहिला चेंडू नो, एक गिफ्ट देतोय पेनकरपडा टीमला. 1 धावेची गरज. क्या बात आहे, उलटा पुलटा, आणि हा चेंडू 4 धावांसाठी. अभिनंदन पेनकरपडा मास्टर्स. पुन्हा एकदा परवानगी सगळेवाला गाणी झाला पाहिजे, शरद दादाचं नाव आला पाहिजे. पेनकरपडा मास्टर्स आणि हार्ड लक अँड बॅड लक नवघर मास्टर्स, मात्र तुम्ही इथे आहात वेळेवर, त्याबद्दल तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय नवघर, धन्यवाद. चला यावेळी आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं चला हस्तांदोलन करा. दोन्ही टीमला विनंती करतोय हस्तांदोलन करा. चला हस्तांदोलन करूनच बाहेर निघा. चला यावेळी या मॅन ऑफ द मॅच, यस मॅन ऑफ द मॅच मिस्टर दीपक. सगळ्यात आधी 500 रुपये कॅश प्राइज दीपक. शंकर वर्तक, शशिकांत वर्तक यांचे वडील, नानांकडून 500 रुपये दीपक साडी. त्यानंतर एक आकर्षक अशी टी शर्ट्स मॅन ऑफ द मॅच म्हणून. निर्धाव षटक या संपूर्ण स्पर्धा राजू शिंदे, क्या बात आहे, राजू शिंदेने जर्सी दिलेत सामनावीर म्हणून. थँक्यू राजू. मिल्याच्या स्पर्धेमध्ये विशू तरेने जर्सी दिल्या होत्या आणि इथे मात्र राजू शिंदे देतात जर्सी. 5 मिनिटात वाघबोळ संघ या ठिकाणी येतोय. पाणजू टीम कॅप्टन आपण इथे यायचंय. पाणजू टीम कॅप्टन कोण आहे, जितू आहे का? पाणजू टीमचे कर्णधार आपली